हाय, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईन. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. 30 साईजचा हा ब्लाऊज आहे. म्हणजे त्या ब्लाऊजची चेस्ट जी आहे ती 30 आहे आणि याची उंची जी आहे ती 12.5 आहे. आणि हा प्लेन ब्लाऊज आहे. याला कोणत्याही प्रकारचं अस्तर वगैरे नाही, एकदम प्लेन. आणि याचं मी कटिंग करून घेतलं आहे. आता मी याची स्टिचिंग सांगत आहे. याचा कटिंगचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. या ब्लाऊजचं ऑलरेडीच पॅटर्न माझ्याकडे होतं, त्यांनीच मी कटिंग केली होती आणि आता स्टिचिंग करून दाखवत आहे मशीनवरती. मी तुम्हाला म्हणजे शिवून दाखवत आहे. हे पहा, हा त्याचा बाह्य आहे ब्लाऊजची आणि फ्रंटचा भाग आहे तो मी साईडला ठेवून घेतला. प्रथम मी बॅकचा भाग घेतला आणि हा ब्लाऊज शिवायला खूप सोपा असतो असंच नाही, कारण स्मॉल साईजचे ब्लाऊज हे शिवायला पण त्रास देतात. उलटं ब्रॉड साईजचे ब्लाऊज असतात 38, 40, 42, 44 हे ब्लाऊज शिवायला सोपे जातात. पण हे ब्लाऊज शिवायला आणि याचं मेजरमेंट घ्यायला, याची कुटुरी किती स्मॉल काढावी आणि बॅक पार्ट किती स्मॉल काढावा, फ्रंट पार्ट किती स्मॉल काढावा असा प्रॉब्लेम होतो. हे पहा, मी टक्स आखून घेतले प्रथम बॅक नेकला, बॅक पार्टला. आणि हे टक्स मी 3.5 ठेवले, 3 आणि वरती 4 असं ठेवले. म्हणजे गळ्याच्या खालच्या टोकापासून ते 3 आणि वरच्या साईडला त्याची उंची जी ठेवली ती 4 ठेवली. टक्स कधी पण गळ्याच्या खाली ठेवायचा उंची त्याची, कारण आहे ना जास्त ठेवला तर पाठीमागच्या साईडनं ब्लाऊज उचलतो. हे पहा, गळ्याच्या खालच्या साईडलाच माझे दोन्ही साईडचे टक्स आले आहेत. अर्धा इंचाचे टक्स मी मारून घेतले आहेत. मी आता काय करणार आहे, याला कमरपट्टी जोडणार आहे. हा ब्लाऊज शिवायला तसं म्हणायला गेलं तर सोपाच असतो. याला कोणत्याही प्रकारचा अस्तर जॉईन करायला लागत नाही आणि गळ्याला गोड घालणं फक्त याचं अवघड असते. बाकी सगळा ब्लाऊज शिवायला तर सोपाच जातो. हे पहा, टक्स मारून घेतले. आता मी याला कमरपट्टी जोडणार आहे. कमरपट्टी मी काढून घेतलेली अगोदर. हे पहा, एका साईडनं रफ कापड आहे आत दुमडायला. प्रत्येक ब्लाऊजला एका साईडनं रफ कापड येतं आणि त्यात हे पहा रफ कापड आणि आत जुमडायला खूप सोपं जातं. त्याला कोणत्याही प्रकारची एका साईडला टिप मारायला लागत नाही. त्याने ऑलरेडी एका साईडनं शिवून जाते. हे पहा, आता शिवून जी जाणार आहे ते ऑलरेडी आत जाणार आणि दुसरं रफ कापड आहे ते त्याच्यावरती टिप मारली तर अटॅच होऊन जातं. आता मी याला टिप मारून घेतली. प्रत्येक ब्लाऊजची टिप ही मेजरमेंट टेप असतो, त्याच्या 2 दोरी एवढी शिवायची. आणि मूनचा धागा वापरायचा ब्लाऊज शिवायला. कधी पण मूनचा धागा जर वापरला तुम्ही तर ब्लाऊजचा धागा जो असतो ते ब्लाऊज खराब होतोपर्यंत किंवा फाटस्तोपर्यंत जरी त्याची शिलाई निघत नाही मूनच्या धाग्याची. किंवा अचिवाचा धागा वापरायचा, ॲक्टिवाचा. हे पहा, आता ही पट्टी मी आत दुमडत आहे. अशी दुमडली ही पट्टी मी. संपूर्ण पट्टी आता मी याची मारून घेतली, बसवून घेतली. आता झालं आपला बॅक पार्ट तर रेडीच झाला. याला फक्त गळ्याला गोट घालायचा आहे, ते पण आता नाही, पुढचा आणि मागचा. म्हणजे ब्लाऊजचे दोन्ही पार्ट जॉईन केल्यानंतरच हा गोट घालायचा आहे. साधा ब्लाऊज शिवायला कोणत्याही प्रकारचा अस्तर नसतो, त्यामुळे पटकन हे पहा कसं फिनिशिंग आलं आहे पाठीमागच्या बाजूनी छानसं. आता पुढचा भाग स्टिच करायला सुरुवात करणार आहे. पुढचा भाग स्टिच करण्यासाठी प्रथम कटोरी असते ना, ती कटोरी जॉईन करायची असते. हे पहा, कटोरी घेतली मी. आता ही कटोरी अगोदर जॉईन करायची. कटोरी जॉईन करते वेळेस अगदी व्यवस्थित पहिली कटोरी असते उजव्या बाजूची कटोरी जोडायची कधी पण, आणि ती कटोरी पार्टला साईड पार्ट जो असतो, कटोरीचा साईड पार्ट जो असतो त्याला कटोरी अटॅच करायची असती आणि कटोरी त्या साईड पार्टला वरच्या बाजूने जोडायची. कधी पण कधीच कटोरीला कटोरी खाली आणि वरच्या बाजूने साईड पार्ट जोडायचा नाही. आता हे पहा, मी दाबटीप मारून घेत आहे. दाबटीप मारून घेणार. दाबटीप मारल्यानंतर दाबटीप मारून झाली. मी ब्लाऊजला कटोरी अटॅच केल्यानंतर दाबटीप मारून घेते. दाबटीप मारून घेतल्याने काय होतं, कटोरी अशी फुगत नाही, अगदी व्यवस्थित बसते. म्हणून मी साईडनं दाबटीप मारून घेते आणि ती फिसकत पण नाही कटोरी. त्यामुळे दाबटीप मारून घेणं तर अगदीच महत्त्वाचं आहे. आता एक पार्ट माझा रेडी झाला. दुसरी कटोरी माझी मशीनवरून खाली पडली म्हणून मी ती उचलून परत पुन्हा वरती घेतली. असं झालं.
आता मी हा जो भाग आहे कोणता, दुसऱ्या बाजूचा, म्हणजे एक पार्ट कटोरीचा माझा रेडी झालेला आहे. तो सोडून दुसरा जो भाग आहे ना माझा, तो स्टिच करणार आहे. त्याची कटोरी पण अशी जोडायची, परंतु ती कशी जोडायची, गळ्याच्या बाजूने सुरुवात करायची नाही जोडायला. गळ्याच्या बाजूने सुरुवात करायच्यानंतर साईडचा पार्ट आहे तोच वरती येईन. नेहमी कटोरीचाच पार्ट वरती यावा लागतो, म्हणून ती खालच्या बाजूने जोडायची. पहा, डाव्या बाजूची कटोरी खालच्या बाजूने जोडायची आणि उजव्या बाजूची कटोरी ही वरच्या बाजूने जोडायची. अशी जर स्टिचिंग केलं तर ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येते आणि कटोरी जोडायला सोपं जातं. आणि गुड्या येत नाहीत. मेन पॉईंट म्हणजे कटोरीला कुठेही गुढी येत नाही. हे पहा, खूप सिंपल आहे तसं म्हणायला गेलं तर कटोरी जोडायचं. परंतु अगदी कटोरी आणि साईड पार्ट हा व्यवस्थित जर कटिंग केला असला तुम्ही तर तो कमी जास्त होत नाही. ऑलरेडी पॅटर्न काढून ठेवायचे. प्रत्येक वेळेस ब्लाऊजवर माप टाकणं खूप अवघड जातं. पॅटर्न असते ज्या त्या मापचे, तर ब्लाऊज कट करायला पण सोपा जातो आणि शिवायचा तर काही प्रॉब्लेमच नाही. असं होतं. आता हे दोन्ही पार्ट माझे कटोऱ्या जोडून साईड पार्टला अगदी रेडी झाले. आता मी काय करणार आहे, याला टक्स मारून घेणार आहे. आता हा स्मॉल साईजचा टक्स आहे, याला 1.5 किंवा 2 इंचाचा टक्सो म्हणलं मारायचा नाही. 1.5 पावणे 2चा टक्सो मोठ्या साईडला असतो, साईजसाठी असतो. समजा 40 इंचाचा ब्लाऊज घेतला तर 1.5 इंचाचा, पावणे 2 इंचाचा टक्स मारला जातो. याला फक्त 1.25 इंचाचाच टक्स मारायचा, जास्त मारायचा नाही. आणि वरच्या बाजूने 2.5 इंच, म्हणजे त्याची 1.25 इंच त्याची रुंदी आणि त्याची उंची 2.5 इंच घेतली. आता हा पार्ट रेडी झाला. आता असा दुसरा पार्ट रेडी करून घ्यायचा. असाच पार्ट रेडी करून घ्यायचा दुसरा देखील. सव्वा इंच रुंदी ठेवायची, त्याची उंची 2.5 इंच ठेवायची आणि हा पार्ट रेडी करून घ्यायचा. 30 साईजचा ब्लाऊज हा स्मॉलच असतो, पण शिवायला सगळे ब्लाऊज एकसारखे शिवायला लागतात. त्याची फक्त मेजरमेंट असतं ते वेगवेगळं असतं. पण स्मॉल साईजचे ब्लाऊज आहे ना, शिवायला पण पटपट उरकतात. परंतु ते ज्यावेळेस आहे ना ट्राय केले जातात ना, त्यावेळेस त्याचा थोडासा का होईना पण प्रॉब्लेम होतोच. असे खूप छान असा पप आला पहा. अगदी स्मॉल पप आणि स्मॉल कटोरी. आता ही ब्रेशल पट्टी घेतली. तर ब्रेशल पट्टी आहे ना, प्रत्येक ब्लाऊजला 4 ब्रेशल पट्ट्या लागतात. परंतु मी काय करते, एकमेकाच्या विरुद्ध टोक करून ब्रेशल पट्टीचं कटिंग करते. ते कटिंगमध्ये पहा तुम्ही मी कसं करते. आणि मगच आहे ना ब्रेशल पट्टी अटॅच करायला घेते. आणि त्यामुळे मला 2च पट्ट्या लागतात. हे पहा, गोल गोल करायचा आणि कटोरीच्या बाजूनी आतल्या साईडनं परत एक भाग करायचा खालच्या बाजूनी आणि एक वरच्या बाजूने. आणि जो फ्रंट भाग आपण शिवून घेतलेला आहे पार्ट, तो संपूर्ण असा आत सोडून द्यायचा, गोल 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 असा रोल करून. आणि साईड पट्टी साईडनं. आता ही साईड पट्टी झाली. टीप मारून घ्यायची. अगदी एकच टीप मारली तरी संपूर्ण कटोरी माझी रेडी झाली पहा. आता मी याला सरळ करून घेणार आहे. आता सरळ करून घेतलं तर माझा हे असंच देखील तुम्ही ठेवू शकता. परंतु मी काय करते, ब्रेशल पट्टीची जी खालची साईड असते का नाही, आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढते आणि खालची बाजू असते ना त्या बाजूला मी टिप मारून घेते. का माहिती का, टिप मारल्याने खालची ब्रेशल पट्टी आणि वरची ब्रेशल पट्टी दोन्ही एकामेकाला अगदी व्यवस्थित अटॅच राहतात. आणि त्याचा गोल गोल असा ट्राय केल्यानंतर, ते वॉश केल्यानंतर कटोरी ती ब्रेशल पट्टी अशी गोळा होत जाते. आणि टिप मारल्यानंतर ब्रेशल पट्टी कशीच गोळा होत नाही. म्हणून मी अस्तरचा देखील ब्लाऊज असला आणि विदाऊट अस्तरचा देखील असला तरी मी त्याला टिप मारून घेते. हे पहा, मी त्याला टिप मारून घेते आहे. असेच दुसरा पार्ट देखील मी आता रेडी करून दाखवत आहे पहा. दुसरा पार्ट देखील मी रेडी करून दाखवत आहे पहा. सेम तीच प्रोसेस आहे ह्या पार्टला पण. मी याची स्लो मोशनमध्ये का सांगत आहे की तुम्हाला मी सांगता आहे ना ब्लाऊज कसा स्टिच केला, मी फास्ट देखील करू शकते ही प्रोसेस. परंतु अगदी हळूवार तुम्हाला जर समजवलं तर तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल, म्हणून मी अगदी हळू सांगत आहे.
कसं स्टिचिंग करायचं ते. कटिंग फास्ट करू शकता, स्टिचिंग पण फास्ट करू शकता, परंतु ते समजलं तरी पाहिजे की कसं करतोय आपण ते. त्या त्या पण पार्टला मी दाबटीप मारून घेतली. आता माझे हे दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित रेडी झाले. आता मी काय करणार आहे, याला हुकलूक पट्टी बनवणार आहे. आता हुकलूक पट्टीसाठी कोणता भाग वापरायचा ब्लाऊजच्या पीसचा, जो भाग आपण आहे ना मागच्या गळ्याच्या साईडला जो निघलेला असतो, मागचा गळा कट करताना जो फोल्डचा भाग निघलेला असतो ना, तो अगदी बेस्ट भाग असतो हुकलूक पट्टी बनवण्यासाठी. कधी पण लक्षात ठेवा, साधा ब्लाऊज असला किंवा अस्तरच्या ब्लाऊजला देखील गळ्याच्या मागच्या गळा असतो ना, तिथून जो साईडला जो पार्ट निघतो ना फोल्डचा, डबल फोल्डचा भाग, तो अगदी बेस्ट भाग असतो हुकलूक पट्टी बनवण्यासाठी, अस्तरला पण आणि साध्या ब्लाऊजला पण. हे पहा, आता मी हुकलूक पट्टी बनवून घेणार आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलं, जे वरच्या साईडला होतं थोडंसं, अगदी नॉर्मल होतं, परंतु ते कट करून काढलं. आता प्रथम मी उजव्या बाजूचा, हाताचा जो उजवा भाग असतो आपलो, तिकडच्या साईडला हुक पट्टी बनवणार आहे. आता हुक पट्टी जी असते ना ब्लाऊजची, ती डबल फोल्डच वापरायची, आणि लूक पट्टी असते ना ती पण डबल फोल्ड वापरायची. आणि ती पट्टी, हुक पट्टी ब्लाऊजच्या वरच्या भागावर आत दुमडली जाते. हे पहा, उजव्या बाजूला वरच्या बाजूनी आतल्या बाजूला हुक पट्टी दुमडणार आहे मी. हे पहा, आपल्याला जेवढं एक्स्ट्रा दुमडायला थोडंसं खालनं फॅब्रिक लागणार आहे ते मी जास्तीचं कट करून घेतलं आणि ते वरच्या साईडला फोल्ड केलं. हे पहा, आता मी दाबटीप मारून घेत आहे त्याच्यावरती. जी हुक पट्टी असते ना तिला दाबटीप मारणं अगदी योग्य असतं, म्हणजे पट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते आणि ती असं उचलल्या जात नाही, तो भाग अगदी व्यवस्थित अटॅच होतो दाबटीप मारल्यानंतर. आता मी उजव्याच बाजूनी पट्टी मारून घेत आहे. पहा, आता नंतर मी आतल्या बाजूने वरच्या बाजूला व्यवस्थित पट्टी मारून घेणार आहे. लुकपट्टी दुसऱ्या पार्टला खूप छान असं फिनिशिंग आलं. पहा, कसलीच पट्टी उचलत नाही, अगदी प्लेन असं फॅब्रिक व्यवस्थित असं अटॅच झालं. गळा थोडासा खोल करून घेतला मी, अगदी थोडा नॉर्मलचा, व्यवस्थित त्याला सेप द्यायला. एखाद्या पार्टचा सेप आपल्याला जर इकडं तिकडं वाटला तर आपण तो देऊन घ्यायचा असतो. आता ही लुकपट्टी बनवत आहे मी. लुकपट्टी ही ब्लाऊजला कधी पण आतून वरच्या बाजूला असते. पहा, ही पट्टी माझी आतून वरच्या बाजूला, आतून वरच्या बाजूला ही पट्टी आता माझी अटॅच करणार आहे मी. हे पहा, आणि लुकपट्टी म्हणजे लॉक. हुक आपण त्या पट्टीत बसवलं की लॉक झालं पाहिजे, नाहीतर ती निघतं असं, म्हणून त्याला लुकपट्टी असे म्हणतात. लॉक होतं म्हणून लुकपट्टी असे म्हणतात. आता लॉक आहे ना व्यवस्थित त्रिकोणाच्या आकाराचे बनवून घ्यायचे. आता जिथं जिथं आपल्याला हुक्स टाकायचेत ना, म्हणजे 2 वरचा आणि खालचा आधी पॉईंट काढायचा, मग मधला पॉईंट काढायचा आणि त्या दोन्हींचा परत मधला पॉईंट काढायचा. असे पॉईंट व्यवस्थित आखून घ्यायचे आणि त्याच्यावरून लॉकपट्टी व्यवस्थित अशी रेडी केली. तुम्हाला जर मी ही सांगते आहे ते समजलं असेल किंवा तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला मी सांगितले स्टिचिंग अगदी सोपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग समजून सांगितले आहे आणि तुम्हालाही खूप छान समजेन. थोडा वेळ लागेल पण स्टिचिंग एकदम बेस्ट आहे माझी. सेविंग पण म्हणतात याला, शिलाई देखील म्हणतात. मराठीतून शिलाई म्हणतात, सेविंग स्टिचिंग इंग्लिशमधून म्हणतात. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. खूप छान अशी स्टिचिंग मी संपूर्ण सांगितले आहे. आणि कधी पण लुकपट्टीला ना डबल टिप मारायची, म्हणजे हुक सडकून ते धागा आहे तो निसटल्या जात नाही, अगदी पॅक अटॅच राहते. आणि निसटले तर ते फाटत जातं, म्हणजे ते कापडच खराब होऊन जातं. त्यापेक्षा डबल टिप मारली ना, कस्टमरला किती पण जरी व्यवस्थित राहणार ते हुक्स, किती वेळा काढून घालून तरीसुद्धा ती व्यवस्थित राहणार, पट्टी निघणार नाही. हे पहा, कटोरी पण खूप छान आली, हुक पट्टी पण खूप छान आली. आता एक का नाही दुसऱ्या बाजूचा देखील गळ्याला मी बनवून घेतली खोली. आता एक कटोरीचा भाग आहे ना तो वरती आला आहे, थोडासा कट केला की दोन्ही सेम झाले. पहा, आता हा बॅक पार्ट मी अगोदर रेडी करून घेतलेला,
तो बॅक पार्ट मी आता याच्यावरती टाकणार आहे. हे पहा, टाकला बॅक पार्ट याच्यावरती. आणि साईडनं दोन्ही फॅब्रिक एकसारखे आलेत का पहा. जर ब्रेशल पट्टीत कमी जास्त झालं तर फॅब्रिक थोडंसं कमी जास्त होतं. आणि अशा वेळेस काय करायचं, ते कट करून काढायचं. शोल्डर मी अटॅच करून घेतला. आता शोल्डर अटॅच करून घेतल्यानंतर आता काय करायचं, दुसऱ्या बाजूचं शोल्डर देखील असंच अटॅच करून घ्यायचं. मुंड्याच्या बाजूनी, गळ्याच्या बाजूला टिप मारायची शोल्डरला कधी पण, आणि शोल्डरला कधी पण डबल टिप मारायची. मुंड्याच्या बाजूने गळ्याच्या बाजूने जायचं, गळ्याच्या बाजूने पुन्हा रिटर्न मुंड्याच्या बाजूला जायचं. म्हणजे खूप छान असं त्याचं कणे टिप बसली जाते आणि शोल्डर फिसकत नाही. एक्स्ट्राचं मी काकीत जास्त झालं होतं मुंड्यामध्ये, ते कट करून काढलं. आता मी बाही बसवून दाखवणार आहे. आता साध्या ब्लाऊजला बाही बसवताना आता बाही अटॅच करणार आहे मी. आता मी बाही बसवून दाखवणार आहे. आता मी बाही बसवून दाखवणार आहे. बाही बसवून दाखवत आहे पहा. आता बाही बसवताना काय करायचं, प्रथम बाहीचा खोल भाग असतो ना तो पुढच्या बाजूला जोडायचा, आणि उथळ भाग असतो ना म्हणजे उंच भाग असतो ना तो पाठीमागच्या बाजूला जोडायचा. आणि बाही बसवताना एक लक्षात ठेवायचं, बाही कधी पण ब्लाऊजला मध्ये शोल्डरपासून बसवायला सुरुवात करायची. कधीच बाहीना मुंड्यापासून बसवायला सुरुवात करायची नाही. बाही जर मुंड्यापासून बसवली तर फ्रंट भाग हा फ्रंट बाजूला येत नाही, थोडासा का होईना मागं सरकतो, आणि मागचा भाग हा पुढं सरकतो. आपण जर कापड खेचलं मग तर तो जास्त सरकतो आणि बाहीची उंची कमी जास्त होऊन जाते. म्हणून कधी पण हो का, बाही बसवताना शोल्डरपासून बसवायची आणि ब्लाऊजच्या मध्यापासूनच बसवायला सुरुवात करायची. खोल भाग पुढे, उंच भाग पाठीमागे. हे पहा, खूप छान अशी बाही बसवून घेतली मी. आता मी काय करणार आहे, बाही बसवल्यानंतर म्हणजे आता बाही बसवून होतच आली. आता बाही बसवल्यानंतर बाहीची पुढची पण प्रोसेस असते, ती पण आत्ताच लगेच करून घ्यायची. आता गळ्याचा गोटा आणि फिटिंग फक्त माझी पाठीमागं राहणार आहे पहा. खूप छान अशी बाही माझी अटॅच झाली. सिम्पल ब्लाऊज आहे आणि ह्याचं म्हणजे ह्यांचं मेजरमेंट पण लहान आहे, म्हणजे 30 साईजचा ब्लाऊज आहे. ह्याची चेस्ट 30 असल्यामुळे स्मॉल साईजचा, अगदी 7.5 चौपदरी धरलं तर 7.5च चेस्ट येते. हे पहा, दोन्ही बाह्या एकामेकाला मध्यातून जोडून घ्यायच्या. आणि जी आपली मापाची बाही आहे, की समजा आपण अंगावर माप घेतला असेल तर मेजरने घ्यायचं, टेपनी घ्यायचं मोजून, आणि बाही असेल तर बाहीनं मोजून घ्यायचं. हे पहा, ही बाही मी पहिली मापाच्या ब्लाऊजची बाही मी ह्या बाहीला लावली, आणि जिथपर्यंत मला फोल्ड करायचं आहे तिथं मी एक रेषा आखून घेतली. आता फोल्ड करण्याच्या अगोदर मी प्रथम आहे ना, धागे निसटू नये म्हणून एक स्मॉल टिप मारून घेत आहे, म्हणजे थोडंसं कापड आत दुमडून घेत आहे. आणि याला टिप नाही, याला हातशिलाई करायची आहे आपल्याला. आणि जेवढी पाहिजे ना, हे पहा, माझी 1.25 इंचाची पट्टी आता रेडी झाली. 1.5 इंच मी एक्स्ट्रा धरलं होतं फॅब्रिक याला, त्यातून 1.5 इंचामधून 1.25 इंच माझं फोल्ड करण्यासाठी राहिलं, वरच्या बाजूने खालच्या बाजूने शिवून. आता दुसऱ्या साईडला पण मी अशीच प्रोसेस करत आहे. आता फोल्ड करून झाले पहा, दुसरी पण प्रोसेस माझी रेडी झाली. आता मी काय करणार आहे, साईडचं फॅब्रिक एकमेकाला जोडायचं. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असतो ना, त्या साईडचं फॅब्रिक एकमेकाला जोडायचं, आणि सरळी बाजूनेच त्याला एक आहे ना 2 दोरी एवढे एकदम काठालगत अशी ना टिप मारून घ्यायची. आणि काठालगत एकच टिप एकदम नॉर्मल मारून घ्यायची, नाजूक अशी. आणि थोडेसे धागे वगैरे असतात ना कमी जास्त झालेलं, बाहेर फॅब्रिक थोडं जास्त झालेलं, ते कट करून काढायचं. आणि परत आतल्या बाजूची बाजू असते, म्हणजे आतल्या बाजूला टिप मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट फिटिंग होती ब्लाऊजची. आणि धागे पण लोंबत नाहीत, थोडे थोडे धागे निष्ठतच नाहीत. प्रथम वरच्या बाजूने नंतर आतल्या बाजूने टिप मारायची ब्लाऊजला कधी पण. हे पहा, एका बाजूचं मी तुम्हाला दाखवलं कसं झालं आहे ते. आता दुसऱ्या बाजूला पण काय करायचं, दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकाला जोडायचे, आणि दोन्ही एकामेकावर टाकून अगदी काठालगत, जास्त मारायची नाही, नाहीतर आपलं फॅब्रिक आहे ना व्हायचं आहे ना, आता आहे ना एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना कमी जास्त करण्यासाठी राहणार नाही ब्लाऊजला. अगदी नॉर्मल स्टिप मारायची, आणि धागे जे असतात ना निघलेले ते कट करून काढायचे, आणि आतल्या साईडनं पुन्हा फोल्ड करून एक टिप मारून घ्यायची. असं मी 2दा करून दावलं पहा तुम्हाला.
दुसरी पण टीप मारून घ्यायची. आता माझं काय राहिलं, गळ्याला गोट घालायचा राहिला आणि फिटिंग राहिली. आता साईडची टिपा तर मी मारून घेतल्या. आता माझं काय राहणार आहे, फक्त आणि फक्त फिटिंगच राहणार आहे. हे पहा. आता मी काय करणार आहे, तुम्हाला गोटला पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या पहा. आणि या पट्ट्यांचं काय करायचं, एकाला एक अशा 2 पट्ट्याला खूप लॉंग आहेत, अशा छोट्या छोट्या कोणाच्या जसं फॅब्रिक उरलं ना तसं या पट्ट्या काढून घेतलेल्या असतात. काय करायचं, छोटं छोटं असं पट्ट्या करायच्या, 1.25 इंचाच्या पट्ट्या करायच्या. 1.25 इंचाच्या पट्ट्या केल्या की गोट खूपच छान येतो. हे पहा, 1.25 इंचाची पट्टी कटून गोट मी अगदी व्यवस्थित कसा घालायचा ते सांगणार आहे, अगदी हळूवारपणे. आज 1.25 इंचाची पट्टी मी रेडी केली. आता काय करणार आहे मी, पट्टीचं या पट्टी माझी दुसरी आहे ना ती खूप मोठी आहे, तिला थोडंसं कट करून घेणार आहे मी आता. हे पहा, थोडंसं कट करून घेतलं साईडनं. आता ह्या 2 पट्ट्या आहेत ना एकामेकीला जोडून घ्यायच्या मशीनवरती. काढली बघा फोल्ड करून पट्टी. शिवून घेतली आता मी पट्टी ही लांबकी. आता काय करायचं, या पट्टीला प्रथम काय करायचं, एका बाजूनी कोणत्या, म्हणजे जी बाजू आपण टिप मारून घेतली त्या आत जाईन असं एका बाजूने आतल्या साईडला अगदी थोडंसं नॉर्मल आहे ना टिप मारून घ्यायची. म्हणजे त्याचे धागे आहेत ना ब्लाऊजच्या गोटाचे, ते गळ्याच्या कडेने वरती दिसत नाहीत बघा, अशी टिप मारून घेतल्याने. अगदी नॉर्मलशी टिप मारून घ्यायची. म्हणजे 1.25 धरलेला त्यातला एक शिल्लक राहीन एवढ्या मापातच टिप मारायची. ही पट्टी तुम्ही 1/2 इंचाची म्हणलं तरी धरू शकता, 1.25 इंचाची म्हणलं तरी धरू शकता. जसं जेवढ्या मापात तुम्हाला गोट घालायचा असेल ना तेवढ्या मापात तुम्ही ही पट्टी धरू शकता. हे पहा, मी पूर्ण पट्टीला कशी टिप मारते आहे पहा. आणि ही टिप मारून झाल्यानंतर मी हीच पट्टी गळ्याला कशी लावायची ना ते सांगणार आहे तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीनं अगदी हळूवार मी ह्या ब्लाऊजची स्टिचिंग सांगितलं आहे का तर तुमच्या लक्षात यावं म्हणून. मी स्टिचिंगचा ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तो अस्तरच्या ब्लाऊजचा होता, परंतु हा सिंपल ब्लाऊजचा आहे माझा व्हिडिओ. साधा ब्लाऊज विदाऊट अस्तरचा. साधा म्हणजे विदाऊट अस्तरचा, त्याला कोणत्याही प्रकारचा अस्तर वगैरे लावलेलं नाही. गोट घालायला थोडा वेळ लागतो आणि कटोरी जोडायला एक वेळ लागतो. बाकी प्रोसेस ब्लाऊजची पटपटच होत जाते. आता पहा गोट घालताना कसा घालायचा. गळ्याला लावायची ही पट्टी. जे आपण फोल्ड करून घेतले ना त्याच्या विरुद्ध बाजू आहे ना ती याला लावून घ्यायची. म्हणजे फोल्ड करून घेतलेलं आतल्या बाजूला जाणार. प्रथम थोडंसं डबल टिप मारायची पहा आणि अगदी गोल असा शेप देत ती पट्टी थोडी थोडी थोडीशी असं अटॅच करत जायचं. अगदी हळूहळू हळूहळू मी याला टिप मारून घेत आहे पहा. अगदी हळू प्रमाणात, अगदी जास्त फास्ट मारायची नाही गळ्याची टिप. फोल्ड करायची टिप फास्ट मारली तरी चालते, पण गोटची टिप म्हणजे ब्लाऊजला ज्यावेळेस ही पट्टी बसवली जाते ती अगदी हळू बसवावं लागते. नाहीतर तर गळ्याचं फॅब्रिक जर ओढलं गेलं किंवा खेचलं गेलं तर गळा लूज पडतो व शोल्डरवरून ब्लाऊज खाली उतरतो, असं होतं. 2 दोरी किती असतं ते मी दाखवून घेतलं तुम्हाला. म्हणजे 2 दोरीची टिप मी मारते आहे म्हणून. आता काय करायचं, हा गळ्याला आहे ना वरून आतल्या बाजूला जोडायचा आहे पहा. पूर्ण गळ्याचा गोट मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि अगदी हळू समजून सांगितला. अगदी हळूवार प्रोसेस केली तर तुम्हाला समजा, खूप फास्ट जर सांगितलं तर तुम्हाला पण समजणार नाही आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पण पाहणार नाही, असं होणार. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, इथपर्यंत जर पाहिला असेल तर प्लीज इथपर्यंत सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओवरती. च्या खाली सबस्क्राईबचं ब्लॅक कलरचं बटन आहे त्याच्यावरती. आता मी गोट घालून घेतला पहा संपूर्ण. आता माझा होतच आला आहे गोट. आता अजून ब्लाऊजचा गोट घालण्यासाठी 3 टिप असतात. एक म्हणजे पट्टीला मारणारी फोल्ड करणारी टिप असते, दुसरी म्हणजे ती पट्टी ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची तिसरी टिप असते, आणि गोट घालायचा ही तिसरी टिप असते. फोल्डची एक, दुसरी जोडायची आणि तिसरी गोट घालायची. अशा 3 टिपा येतात गळ्याच्या गोटला. गोट अगदी नाजूक असतो, सुईसारखा दिसताना. आपली गोदडी शिवायची जाड सुई असते ना तसा दिसतो गोट, परंतु ते गोट घालायला ना 3 टिपा असतात. नाहीतर लोक म्हणतात किती पटपट होतं हिचं, अर्ध्या तासात तर ही ब्लाऊज शिवून पटकन रेडी करते. लेडीज बोलतात व अशा. पण जे शिवताना त्यालाच माहिती आहे कसं कट करायचं आणि कसं शिवायचं. हे पहा गोट कसा फोल्ड करायचा मी दाखवलं तुम्हाला अगदी जवळून.
कसा फोल्ड करते आहे मी. हो कसला सुंदर गोटा आला आहे. आता ती कडची जी रेष होती ना खोच गोटाचा आणि ब्लाऊजच्या मध्ये एक खोच राहते बघा, आणि त्या खोचमध्येच का नाही आता हळू असं फोल्ड करत टिप मारत जायचं. आणि आता ही प्रोसेस आहे ना दुसऱ्या कटोरीपर्यंत जास्तोपर्यंत करायची आहे. म्हणजे पूर्णपणे पुढचा गळा, पूर्णपणे मागचा गळा आणि पूर्णपणे दुसऱ्या साईडचा पुढचा गळा, असं पूर्ण असा गोट घालून घ्यायचा. आणि हा गोट घालून घेतल्यानंतर आपला ब्लाऊज बऱ्यापैकी रेडीच होतो. फक्त फिटिंग कशी करायची तेवढा एकच राहणार आहे प्रोसेस माझी. फोल्ड केलं, खूप छान अशी टिप मी आता मारत आणली पहा. अगदी मस्त माझा गोटा आला. आणि कॉटनच्या ब्लाऊजचा जो गोटा असतो ना तो खरंच खूप सुंदर येतो. कॉटनचं फॅब्रिक शिवायला पण जास्त त्रास देत नाही. ह्या ब्लाऊजला कोणत्याही प्रकारचं अस्तर नसतं, कोणत्या प्रकारची डिझाईन नसते, परंतु हा शिवताना ब्लाऊज अगदी भारी वाटतं. का माहिती का, कारण हे फॅब्रिक ऑलरेडी कॉटनचं असते त्याच्यामुळे. फोल्ड करत मी स्टिच केलं पहा. खूप छान असं, खूप मस्त असं याची फिनिशिंग पण आली. खूप छान दिसायला लागला हा ब्लाऊज आता. व्यवस्थित गोट घातला, अगदी हळूहळू हळूहळू अगदी हळूहळू गोट घालायचा. गोट घालण्याची प्रोसेस ही एकदम स्लो मोशनमध्ये करायची. बाकी ब्लाऊज तुम्ही किती पण स्पीडनं शिवा, पण गोट घालणं आणि कटोरी जोडणं या दोन जर गोष्टी व्यवस्थित जमल्या तरच ब्लाऊज जमला म्हणायचं. गोट घालणं, गोट सुंदर आला तर ब्लाऊज सुंदर आला, आणि कटोरी व्यवस्थित बसली तर ब्लाऊज खूप छान बसला. असे ब्लाऊजचं हे पहा. मी आता माझा पाठीमागचा भाग पूर्णपैकी गोट घालून येणार रेडीच होता आला. आता पुढच्या भागाकडे आले मी. आता इथून मी साईडला काढून घेणार आहे. आता मी परत आहे ना तुम्हाला फिटिंग कशी करायची ना ते दाखवणार आहे. फिटिंग ब्लाऊजची फिटिंग करणं पण खूप महत्त्वाचं आहे. फिटिंग कमी जास्त ब्लाऊज झाली तर ब्लाऊज आहे ना कमी जास्त होतो, असं होतं. हे पहा कसला सुंदर गोटा आला आहे. दिसतोय असंच आहे, दिसतोच आहे ना तुम्हाला. मी सांगते असा गोट जर तुम्ही घातला तर खरंच सांगू तुम्हाला तुमचा पण गोट खूप छान येणार, मस्त दिसणार ब्लाऊज. आता प्रथम काय करायचं, अगदी 30 मिनिटात पूर्ण याची स्टिचिंग झाली. आता फक्त माझं काय झालं आहे, आता प्रथम काय करायचं, ब्लाऊज आहे ना उलटा करून घ्यायचा आणि त्याचे धागे वगैरे बाहेर असले ना ते कट करून काढायचे. आता कट करून काढले ना धागे, मग आहे ना ते मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि त्याचा किती दंडगेर आहे तो मोजायचा. दंडगेर भरला माझा पहा 5 इंच. 5 इंच दंडगेर भरला म्हणजे मी रेडी ब्लाऊजचा दंडगेर देखील 5 इंच. दोन्ही ब्लाऊज रेडी असल्यामुळे तुमचं जरा जमलिंग होईल. पण माझ्या हातात जो ब्लाऊज आहे ना तो माझा मापाचा ब्लाऊज आहे. हे पहा 5 इंच दंडगेर भरला माझा 5 इंच. आता कंबर किती भरती आहे बघणार आहे मी स्टिच केलेला ब्लाऊज आणि हा त्याच्या विरुद्ध दुसरा ब्लाऊज घेतला आणि पूर्णपैकी कंबरला एकामेकाला जोडत असं दुसऱ्या टोकापर्यंत जायचं. आणि शिवलेला जो ब्लाऊज आहे माझा तो किती एक्स्ट्रा भरतोय आहे मी पाहणार आहे. हे पहा माझा एवढा ब्लाऊज आहे ना एक्स्ट्रा भरत आहे. आणि मग याला काय करायचं, दोनदा फोल्ड करायचं पहा. 1 आणि 2, पाऊण इंच भरलं पहा माझं. किती, पाऊण इंच भरतंय माझं. आता पाऊण इंच भरल्यानंतर काय करायचं, ब्लाऊज आहे असा आपला ते दुसरा मापाचा ब्लाऊज साईडला ठेवून घ्यायचा. आणि हा जो ब्लाऊज आहे स्टिच केलेला त्याला दंडगेर आपला 5 भरला होता, मग 5 टाकून घ्यायचं. दंडगेर 5 भरला मग 5 टाकायचं. त्यानंतर काय करायचं, खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला माझं किती भरलं होतं, पाऊण इंच भरलेलं. परंतु मी त्याला कस्टमरने मला ती मापाचा ब्लाऊज थोडासा लूज होत आहे कमरेत, म्हणून थोडंसं एक टीप जास्त मारायला सांगितलं आहे, म्हणून मी 1 इंच घेतलं पहा. 1 इंच. आता काय करायचं, चेस्टमध्ये मोजायचं. चेस्ट आपले आहे 30, त्याचा चौथा भाग किती झाला 7.5. हो का, 7.5 वर मी खून करून घेतली. आणि ही तिन्ही आहे ना तिरकस असं एकमेकाला जोडायचं. अगदी तुम्ही स्केलनं जोडलं ना तर योग्यच आहे. स्केलने जोडल्यानंतर रेषा एकदम सरळ येतात आणि फिटिंग पण व्यवस्थित बसते. हे पहा खालच्या बाजूला 1 इंच. मी अजून एकदा तुम्हाला समजून सांगते. खालच्या बाजूला 1 इंच आणि दंडाच्या बाजूला 5 इंच, कारण दंडघेर माझा 5 आहे. आणि चेस्टच्या बाजूला 7.5 इंच. आणि ती 7.5 हे 5 आणि ते खालच्या बाजूचे 1.25 आहे ना ती मी प्रॅक्टिस झाली आहे म्हणून सरळ जोडते. तुम्ही स्केलच्या सहाय्याने देखील जोडू शकता. आता काय करायचं, एका बाजूला पहिली ऑलरेडी माझी फोल्ड पट्टी करून घेतलेली, एक टिप मारलेली आहे आणि मी अजून 3 टिपा याला मारून घेणार आहे.
फिटिंगच्या. जर एकाने टिप कस्टमरला जर फिट्ट झाला ब्लाऊज तर एखादी काढल्यानंतर आज 2 तर टिपा शिल्लक असल्या किंवा पुन्हा कधी एखादी काढली तर एखाद्या 2 टिपा आत शिल्लक राहाव्या त्या. म्हणून आहे ना मी फोल्ड करून 3-3 टिपा आता दोन्ही बाजूला मारून घेणार. आणि आता माझा हा ब्लाऊज दोन्ही बाजूला टिप्पा घालून घेतल्यानंतर अगदी पूर्ण असा रेडी झाला पहा. एका साईडला मी टिप मारून घेतली, आता मी दुसऱ्या साईडला टिप मारून घेत आहे पहा. दुसऱ्या बाजूला देखील मी आता टिप गोट घालण्याची प्रोसेस मला जास्त वेळ गेली, कारण गोट आहे ना हळूवार घातला तरच गोट चांगला येतो आणि फिटिंग वगैरे त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आता गोट घातलेल्या प्रोसेस मला जास्त वेळ गेल्यामुळे काय झालं, माझ्या 30 मिनिटच्या वरती चालला आहे पहा व्हिडिओ. 30 मिनिटच्या वरती गेला. अगदी 2-4 मिनटं मला जास्त लागणार आहे त्याला. 1-2 मिनटं जास्त लागतील, 2-3 मिनटं. हे पहा आता रेडी झाला पूर्ण माझा ब्लाऊज. आणि मी आता कसलं भारी फिनिशिंग आलं आहे कॉटनच्या ब्लाऊजला पहा. असला जबरदस्त ब्लाऊज आला आहे. जर तुम्हाला आवडला ना हा ब्लाऊज तर खरंच सबस्क्राईब करा. मी खूप समजून आणि खूप वेळ घालवला आहे या ब्लाऊजला एडिटिंग करून बनवण्यासाठी. अगदी स्लो मोशनमध्ये मी हा ब्लाऊज शिवला आणि सगळी प्रोसेस तुम्हाला स्लो मोशनमध्ये सांगितली. कटोरी तर पहा कसली जबरदस्त आली आहे. खूप छान असं वाटतं त्याच्या आतून पब बसवलेत. खरंच सबस्क्राईब करा. हा दुसरा ब्लाऊज पण मी त्याच्यासंगच कट करून घेतला होता. एका एक टाकून मी 2 ब्लाऊज कट करून घेतलेले. आता एका ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग दाखवलं आणि तसंच मी दुसरा ब्लाऊज देखील शिवणार आहे. हे पहा फिनिशिंगचा एक व्हिडिओच मी तुम्हाला दाखवला. कसं फिनिशिंग आलं आहे, कसा गोटा आला आहे, कसं स्लीव आले आहेत, कुठं गुडं घडे आलेले नाही आणि कटोरी तर जबरदस्तच आली.